अजितदादांचा ज्या विमान कंपन्यांच्या विमानातून प्रवास करताना अपघाती मृत्यू झाला त्याचे मालक व्ही.के. सिंग यांची पुणे CID कडून आता चौकशी सुरू. आपल्यासोबत अनिल पाटील आहेत, राष्ट्रवादीचे नेते. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. रोहित पवार ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप करतात, एक तर प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत त्यांनी विधान केलं आणि ट्विट करून त्यांनी म्हटलं की तुम्ही या संदर्भात खुलासा करा. व्ही.के. सिंग यांच्या मुलाच्या लग्नात तुम्ही गेला, तिथे नेते भेटले आणि कुणाकुणाची भेट झाली, तुम्ही अजितदादा प्रेमी आहात की विरोधी आहात, हे पण त्यांनी त्या ठिकाणी म्हटलं आहे. आणि योग्य पद्धतीनं तुम्ही भूमिका मांडली पाहिजे आणि पत्रकार परिषद घ्याल अशी अपेक्षा आहे. काय म्हणाल? आता रोहित पवार ज्या पद्धतीने दादांच्या चौकशीची मागणी करतायत त्याचं स्वागत आम्ही करतो, किंवा त्यांच्या पाठीशी राहणं किंवा ती चौकशी सखोल झाली पाहिजे ही काही त्यांची एकट्याची मागणी नाही आहे. याच्यात वारंवार आमच्या पक्षाची भूमिका, आमच्या पक्षाकडनं मुख्यमंत्री असेल, केंद्रातले मंत्री असतील, यांच्याकडे आग्रही असतो. त्याच धर्तीवरती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी CIDची चौकशी लावून इतर चौकशासुद्धा चाललेल्या आहेत. जो काही अहवाल प्राप्त झाला तो अहवालसुद्धा आमचं समाधान करणारा नसल्यामुळे आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे ती मागणी पण केलेली आहे, किंवा करणार पण येणाऱ्या काळात आग्रही धरणार आहेत. पण ज्या पद्धतीने रोहित पवारांनी ट्विट केलं की प्रफुल्ल पटेल हे त्या विमान कंपनीच्या मालकाच्या मुलाच्या लग्नामध्ये होते का, असतील तर त्यांनी त्याचा खुलासा करावा, पत्रकार परिषद घ्यावी. आता यांचं ऐकून त्यांनी पत्रकार परिषद घ्यावी लागेल एवढे रोहित पवार काही मोठे झालेले मला वाटत नाही आहे. आणि राहिला प्रश्न, त्यांनी एकच धागा धरला पाहिजे, एकच रेष ओढली पाहिजे की दादांच्या चौकशीला योग्य तो न्याय मिळाला पाहिजे. ते राज्याचे फार मोठे नेते होऊ शकतात रोहित दादा, परंतु जसं एकेकाळामध्ये जरी राहुल गांधी फार मोठे होते पण चुकीच्या रॉंग ट्रॅकला गेल्यामुळे किंवा चुकीचे असे काहीतरी संभ्रम निर्माण करण्याच्या घाई गडबडीमध्ये त्यांना देशामध्ये पप्पू करून टाकलं होतं जनतेनेच. महाराष्ट्रामध्ये तसं नको व्हायला की आपला ट्रॅक कुठेतरी चुकतोय का हे जर का त्यांनी सांभाळून समजा जर का काही असे विषय जर का केले तर महाराष्ट्रामध्ये जसा दिल्लीतलं वेगळी गोष्ट एखादी व्यक्ती जर का बदनाम झाली तर दुसरी महाराष्ट्रात नको निर्माण झाली पाहिजे. त्यांनी दादांच्या बाबतीत जो प्रश्न विचारला ते एकदम सत्य आहे. आता जिथपर्यंत मला माहिती आहे प्रफुल्ल पटेल त्यांच्या लग्नामध्ये गेलेच नव्हते आणि जाण्याचा त्यांचा काही संबंध पण नव्हता. पण आपण ट्विट करून लोकांमध्ये संभ्रम करण्यापेक्षा आपला चौकशीचा जो भाग आहे याच्यात राजकारण न घालता त्यांनी त्या ट्रॅकवरती राहिलं पाहिजे. तुम्ही म्हणताय की ते लग्नाला गेले नव्हते, मग त्यांनी तर ट्विट करून म्हटलंय की तुम्ही लग्नाला गेला होतात, मग बदनामी करतात प्रफुल्ल पटेलची, असा अर्थ काढायचा? हे तर स्पष्ट आहे की रोहित पवारांचा एकच फक्त या सगळ्या याच्यामध्ये एकच फक्त ध्येय दिसतंय की त्यांनी काहीही करून कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रफुल्ल पटेल असतील, समजा जर का सुनील तटकरे असतील, भुजबळ साहेब असतील किंवा आमच्या पक्षातले इतर नेते असतील यांना बदनाम करणे आणि त्यांना संशयाच्या कटघऱ्यात उभं करणे हा एकमेव त्यांचा फक्त हेतू मला तरी दिसतोय. #जस्टिस फॉर अजितदादा अशी मोहीम त्यांनी सोशल मीडियावर सुरू केलेली आहे. न्यायासाठी ते सगळ्यांना भेटत आहेत. अखिलेश यादव यांची पण त्यांनी भेट घेतली. लोकसभेमध्ये अजितदादांच्या अपघाती मृत्यूसंदर्भात प्रश्न उपस्थित करा अशी विनंती त्यांना केली आहे. हे प्रकरण आता आणखी जास्त वाढत जाणार आहे असं दिसतंय तुम्हाला? नाही, त्यांनी बघा दादांच्या चौकशीच्या बाबतीत त्यांनी काय कोणीही केली तरी आम्ही त्याच्या पाठीशी उभं राहू. त्यांच्या पाठीशी उभं राहण्यापेक्षा ते जरी कुठे कमी पडत असले तर आम्ही मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून कुठे कमी पडणार नाही. हेतू काय वाटतं? पण त्यांचा हेतू केवळ फक्त आता त्याला मी सुरुवातीच्या काळातही बोललो होतो, त्याला भेटून काही त्याच्यामधनं मार्ग निघेल असं होत नसतं. प्रॉपर एजन्सीजला ते माहिती देत आहेत का? मग ती चौकशी जर का होत असेल तर त्याच्यामध्ये त्यांना संशय कुठे आहे? त्या एजन्सीला योग्य व्यासपीठावर योग्य गोष्ट बोलली पाहिजे. तिथं न जाता केवळ फक्त आता इकडे तिकडे जाऊन त्याच्यातून काही आउटपुट निघेल असं वाटत नाही. हा शो होतोय फक्त. व्ही.के. सिंग यांची पण पुणे CID कडून चौकशी होते. ते म्हणतात की दादांच्या अपघाती मृत्यूमागे तात्कालीन कारणं वाटतात. आम्ही आमच्या विमानांचं व्यवस्थित मेंटेनन्स करत आहोत आणि त्यासोबतच ते म्हणतात की माझी जर कुठे चूक असेल तर मला शिक्षा व्हायला पाहिजे. ऑफकोर्स विमानाचं मेंटेनन्स जर का होतं तर मग ते आता येणाऱ्या जो प्रायमरी हे आलेला आहे अहवाल आलेला आहे त्याच्यात आमचं तर समाधान झालेलं नाही आहे. याच्यात सगळ्या गोष्टी आम्हाला ज्या संशयाच्या वाटतात, ATCने त्यांना मान्यता कशी दिली, पुणे ATCने काय केलं, बारामती ATCने काय केलं, मुंबईहून का उडू दिलं, किंवा काही गोष्टी जनतेमध्ये ज्या चर्चा केल्या जात आहेत, विमान
कुठेतरी पुण्याजवळच गिरट्या घालत होतं का, ह्या ज्या शंका आहेत या शंका आमच्याही मनामध्ये आहेत. त्याची CID किंवा CBI कडनं चौकशी योग्य पद्धतीने झाली पाहिजे. तुम्ही सर्व आमदार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होतात, काय झालं? आणि मुख्यमंत्र्यांची आम्ही वेळ मागितलेली आहे आणि त्यांनी आश्वासित केलेलं आहे किंवा आपण भेटू आणि याच्यावर मी पण सगळ्या गोष्टींचा ट्रॅक करतोय आणि माहितीही घेतोय. आपण योग्य दिशेने त्याच्यावरती न्याय मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलेलं आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन खंडुराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.